Welcome students, and in this video we are going to learn about the another concept from the fourth chapter, that is the current, electricity and magnetism, and the name of the concept is magnetic effect of an electric current. In our previous session we have already learned about what is meant by electric cell and which are the different types of the electric cell, and now we are going to study about the magnetic effect of an electric current. And for that purpose, let us observe this image. And in this image we can see a magnetic needle is present there. This is the one of the type of the magnet, and this magnetic needle or the one another magnet, that is the bar magnet, is brought near to this magnetic needle. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ एन इलेक्ट्रिक करंट या संदर्भामध्ये काही माहिती बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण इथे एक फिगर कन्सिडर केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक मॅग्नेटिक नीडल दाखवलेली आहे. मॅग्नेटिक नीडल इज द वन ऑफ द टाइप ऑफ द मॅग्नेट, आणि या मॅग्नेटिक नीडल जवळ आणखीन एक मॅग्नेट आणलेला आहे, तो म्हणजे बार मॅग्नेट. आणि मग त्याच्यामध्ये कसा कसा बदल होतोय त्याचं आपल्याला इथे किंवा त्याच्या संदर्भात आपण इथे या पिक्चरमध्ये किंवा या इमेजमध्ये बघत आहोत. तर याच्यामध्ये काय सांगितले बघा, अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ द मॅग्नेट. आपण मॅग्नेटच्या प्रॉपर्टी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये ऑब्झर्व केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ द मॅग्नेट, when any magnet is suspended freely in the air, it always rests or settles to the north south direction. And different another property of the magnet is that when the unlike poles of the magnet are brought near, they attract each other, and when the like pole of the magnets are brought near to each other, they repel each other. म्हणजे आपण चुंबकाच्या संदर्भामध्ये, मॅग्नेटच्या संदर्भामध्ये या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत की कोणताही चुंबक जेव्हा किंवा मॅग्नेट असतो तेव्हा तो ज्यावेळेस हवेमध्ये मुक्तावस्थेमध्ये टांगला जातो, तो त्यावेळेस दक्षिणोत्तर दिशेला स्थिर झालेला दिसून येतो. त्याच पद्धतीनं त्याचे जे लाईक पोल्स आहेत, म्हणजे समजा एका मॅग्नेटचा नॉर्थ पोल असेल तर दुसऱ्या मॅग्नेटचा नॉर्थ पोल, किंवा एका मॅग्नेटचा साऊथ पोल असेल तर दुसऱ्या मॅग्नेटचा साऊथ पोल, हे जे असे पोल्स त्याचे जेव्हा लाईक पोल्स एकत्र येतात त्यावेळेस ते काय होतात, दे रिपेल इच अदर, ते एकमेकांपासून दूर जातात. बट कॉन्व्हर्सली किंवा त्याचा जर आपण उलट बाजूने विचार केला, द अनलाइक पोल्स ऑफ द मॅग्नेट ऑलवेज अट्रॅक्ट इच अदर. सो दिस इज द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द मॅग्नेट. Then another important property of the magnet is that the different substances like iron, nickel, cobalt are attracted towards the magnet. त्याच पद्धतीनं आयर्न, कोबाल्ट, निकेल यासारखे जे एलिमेंट्स आहेत किंवा यासारखे जे सबस्टन्स आहेत ते मॅग्नेटकडे काय होतात, अट्रॅक्ट झालेले दिसून येतात. तर या पद्धतीने ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत मॅग्नेटच्या, त्याच्या संदर्भात आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहे, आणि त्याच्यावरच आधारित आपण आता हा जो पॉइंट बघणार आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ एन इलेक्ट्रिक करंट, हा या मॅग्नेटच्या प्रॉपर्टीजवर आधारित असलेला दिसून येतो. तर आता बघा, पुन्हा आपण प्रिव्हियस स्लाइडकडे येऊयात. तर याच्यामध्ये ही जी मॅग्नेटिक नीडल मूव्ह होती, ही स्टेटल कुठे होणार आहे, तर नॉर्थ साऊथ डिरेक्शनला ही स्टेबल होणार आहे किंवा सेटल होणार आहे. पण त्यावेळेस ज्यावेळेस हा बार मॅग्नेट त्या मॅग्नेटिक नीडल जवळ येतो त्यावेळेस त्या मॅग्नेटिक नीडलमध्ये डिफ्लेक्शन झालेलं दिसून येतं. म्हणजे त्या मॅग्नेटिक नीडलची मुवमेंट होती. मग ही मुवमेंट कशामुळे होते, तर एकतर ते जर लाईक पोल्स जवळ आले तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, रिपल्शन होणार आहे, आणि अनलाईक पोल्स जवळ आले तर याच्यामध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे या दोन मॅग्नेट्समध्ये, आणि त्यामुळेच त्या मॅग्नेटिक नीडलची आपल्याला काय दिसून येते, डिफ्लेक्शन झालेलं दिसून येतं, त्याची मुवमेंट झालेली दिसून येते. आणि हाच जो कन्सेप्ट आहे याच्यावर आधारित आता आपल्याला इथे एक आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, वी हॅव टू टेक एम्प्टी मॅच बॉक्स and we have to place one small magnetic needle inside this match box. म्हणजे एक आपल्याला रिकामी काडेपेटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा जो ट्रे आहे त्या ट्रे मध्ये आपल्याला एक स्मॉल बार मॅग्नेटिक नीडल प्लेस करायची आहे. देन वी हॅव टू टेक अ लॉंग कनेक्टिंग वायर and we have to wind it around this tree. म्हणजे एक आपल्याला कनेक्ट वायर घ्यायची आहे आणि या वायरचे अनेक फेरे त्या मॅच बॉक्सचा जो ट्रे आहे त्याच्या भोवती काय करायचे आहेत, गुंडाळायचे आहेत. and we have to complete the electric circuit by using the different components such as the bulb or the cell is connected there and the plug key. आणि या पद्धतीने हे जे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत, बल्ब असेल किंवा इलेक्ट्रिक सेल असेल किंवा प्लग की असेल, याच्या सहाय्याने या पद्धतीने हे इलेक्ट्रिक सर्किट काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे.
Then first of all we have to observe the position of the magnetic needle, and as per the property of the magnetic needle is steady in the north south direction. सुरुवातीला म्हणजे आपली ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटी सुरू करण्यापूर्वी आपल्याला या मॅग्नेटिक निडलची काय बघायची आहे, पोझिशन ऑब्झर्व करायची आहे. आणि ही पोझिशन अर्थातच त्या मॅग्नेटच्या प्रॉपर्टीनुसार तो मॅग्नेटिक निडल नॉर्थ साऊथ डिरेक्शनला काय असणार आहे, स्टेबल असणार आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू टेक अ बार मॅग्नेट अँड वी हॅव टू ब्रिंग और ब्रॉड दिस बार मॅग्नेट नियर टू द मॅग्नेटिक निडल. आणि आपल्याला इथे एक बार मॅग्नेट घ्यायचा आहे आणि तो बार मॅग्नेट या पद्धतीने या मॅग्नेटिक निडलच्या काय करायचं आहे, आपल्याला जवळ आणायचं आहे. तर आता आपल्या प्रिव्हियस स्लाइड मध्ये बघितलं त्या पद्धतीनेच ही कृती घडणार आहे. ज्यावेळेस हा बार मॅग्नेट आपण मॅग्नेटिक निडलच्या जवळ आणणार आहे त्यावेळेस एकतर लाईक पोल्स जवळ आले तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, रिपल्शन होणार आहे, आणि अनलाईक पोल्स जवळ आले तर या पद्धतीने काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. म्हणजे थोडक्यात किंवा हा जो मॅग्नेटिक निडल आहे त्याच्यामध्ये काय दिसून येणार आहे, आपल्याला डिफ्लेक्शन दिसून येणार आहे. तर याच पद्धतीने आपण हे ऑब्झर्व इथे करणार आहे. तर या पद्धतीने आपण जेव्हा हा बार मॅग्नेट जो ट्रे मध्ये ठेवलेला आहे मॅच बॉक्स ट्रे मध्ये, त्याच्या जवळ जर किंवा मॅग्नेटिक निडल आपण ही त्या मॅच बॉक्स ट्रे मध्ये ठेवलेली आहे आणि त्याच्या जवळ आपण काय आणलेलं आहे, बार मॅग्नेट आणलं, त्यावेळेस साहजिकच आहे मॅग्नेटिक निडल मध्ये काय दिसून येणार आहे, डिफ्लेक्शन दिसून येणार आहे. त्याच्यानंतर बघा आता नाउ वी हॅव टू क्लोज द प्लग की. आता ही जी प्लग की आहे ही आपल्याला काय करायची आहे, क्लोज करायची. आता जो बार मॅग्नेट आपण घेतलेला आहे त्याच्या संदर्भातली ऍक्टिव्हिटी ही संपलेली आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू क्लोज दिस प्लग की अँड व्हेन वी क्लोज दिस प्लग की द इलेक्ट्रिक सर्किट और द इलेक्ट्रिक करंट स्टार्ट्स टू फ्लो थ्रू सर्किट. म्हणजे ही जी की आहे ही जेव्हा आपण क्लोज करणार त्यावेळेस या पद्धतीने या सर्किट मधून काय होणार आहे, इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार आहे, कारण इथे आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला आहे, म्हणजे इलेक्ट्रिक सेल आपण सर्किट मध्ये जोडलेला आहे. Now, when we close this plug key, then we can see that bulb will light up. And from this we can realize that, or from this we can conclude that electric current is start flowing the circuit. आणि ज्यावेळेस आपण ही प्लग की जी आहे ती क्लोज करणार आहे त्यावेळेस बल्ब हा ग्लो झालेला दिसून येतो, प्रकाशमान झालेला दिसून येतो, आणि त्याच्यावरून आपण असं कन्क्लुजन काढू शकतो की या सर्किट मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू ऑब्झर्व द पोझिशन ऑफ द मॅग्नेटिक निडल. आणि आता आपल्याला मॅग्नेटिक निडलची पोझिशन ऑब्झर्व करायची आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं बघा. त्याच्यानंतर आता ऍक्च्युली आपण काय ऑब्झर्व केलेलं आहे किंवा आपल्याला तिथं काय दिसलेलं आहे हे बघण्यापूर्वी आपण पुन्हा काय करणार आहे, ही की काय करणार आहे, ओपन करणार आहे. आता जेव्हा ही की आपण ओपन करणार त्यावेळेस इथे मॅग्नेटिक निडल जी आहे ती पुन्हा ओरिजिनल पोझिशनला येणार आहे, म्हणजे या सर्किट मधून इलेक्ट्रिक करंट आता फ्लो होणार नाही. मग ज्यावेळेस आपण की क्लोज केलेली आहे त्यावेळेस आपल्याला काय ऑब्झर्व झालेलं आहे किंवा आपण काय ऑब्झर्व करतो किंवा आपल्याला काय दिसतं, तर या पद्धतीनं ही जी मॅग्नेटिक निडल आहे त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन झालेलं दिसून येतं, म्हणजे मॅग्नेटिक निडलची काय होते, मुवमेंट झालेली दिसून येते. आता ऍक्च्युली इथं कोणताही आपण बार मॅग्नेट घेतलेला नाही किंवा कोणताही दुसरा मॅग्नेट आपण इथे जवळ घेतलेला नाही किंवा त्या मॅग्नेटिक निडलच्या जवळ आपण कोणताही बार मॅग्नेट आणलेला नाही, तरी सुद्धा मॅग्नेटिक निडलचं का डिफ्लेक्शन झालेलं आहे, बिकॉज when electric current flows through this circuit, the magnetic field is produced there, and because of the effect of this magnetic field we can see the deflection in the magnetic needle. म्हणजे ज्यावेळेस या सर्किट मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तिथे एक मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं दिसून येतो, आणि या मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट म्हणून या पद्धतीने आपल्याला या मॅग्नेटिक निडल मध्ये काय झालेलं दिसून येतं, डिफ्लेक्शन होतं, म्हणजे त्याच्या डायरेक्शन मध्ये काय झालेलं दिसून येतो, चेंज झालेला दिसून येतो. इट मीन्स दॅट द मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड व्हेन अन इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू द वायर. म्हणजे ज्यावेळेस या वायर मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार आहे तिथे एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, मॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय क्षेत्र तिथे तयार झालेलं दिसून येतं. अँड बिकॉज ऑफ द इफेक्ट ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड वी कॅन सी द डिफ्लेक्शन इन द मॅग्नेटिक निडल. म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचा दुसरा मॅग्नेट आपण जवळ आणलेला नाही या मॅग्नेटिक निडलच्या, तरी सुद्धा मॅग्नेटिक निडल मध्ये डिफ्लेक्शन का होतं, तर ज्यावेळेस या इलेक्ट्रिक सर्किट मधून म्हणजेच या वायर मधून करंट फ्लो होतो त्यावेळेस काय होतं, तर इथं एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि त्या मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट म्हणून काय होतं, या मॅग्नेटिक निडल मध्ये काय झालेलं दिसून येतं, डिफ्लेक्शन झालेलं दिसून येतं. अँड दिस कन्सेप्ट वॉज फर्स्टली ऑब्झर्व बाय द सायंटिस्ट हान्स ओरस्टेड.
आणि हा जो कन्सेप्ट आहे हा पहिल्यांदा कोणी ऑब्झर्व केलेला आहे तर सायंटिस्टचं नेम आहे हान्स ओरस्टेड नावाचा शास्त्रज्ञ आहे. बघा त्याची इथे तुम्हाला इमेज दाखवलेली आहे. हान्स ओरस्टेड नावाचा शास्त्रज्ञ आहे आणि त्याने पहिल्यांदा हा जो इफेक्ट आहे किंवा हा इफेक्ट पहिल्यांदा ऑब्झर्व केलेला आहे. बघा या डायग्राम मध्ये सुद्धा या पद्धतीनं इथे हे मॅग्नेटिक निडल दाखवलेला आहे आणि हा एक इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा इथं आयर्न नेलचा कन्सेप्ट आपण आता ही पुढे एक ऍक्टिव्हिटी आणखीन एक आपण ऍक्टिव्हिटी बघणार आहे. त्यापूर्वी फक्त इथे आपल्याला इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट मध्ये हान्स ओरस्टेड हा जो सायंटिस्ट आहे याची फक्त इमेज इथे आपण बघितली किंवा आपण इमेज पाहत आहोत. तर या पद्धतीनं हा जो इफेक्ट आहे when the magnetic field is produced there the deflection in the magnetic needle is observed and this concept was firstly observed by the scientist named as the Hans Oersted. आणि या पद्धतीने हा जो कन्सेप्ट आहे तो पहिल्यांदा हान्स ओरस्टेड नावाच्या शास्त्रज्ञानं एक्सप्लेन केलेला आहे. तर आता त्याच्यावर आधारित आपण पुढे आणखीन एक कन्सेप्ट बघणार आहे तो म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय. बघा त्याच्यासाठी या पद्धतीनं आपल्याला आणखीन एक ऍक्टिव्हिटी इथे पाहायची आहे. वी हॅव टू टेक वन आयर्न नेल आपल्याला एक लोखंडी खिळा घ्यायचा आहे अँड वी हॅव टू वाइंड अ कनेक्टिंग ऑर द कंडक्टिंग वायर अराउंड दिस आयर्न नेल आणि एक आपल्याला कंडक्टिंग वायर घ्यायची आहे त्याचे अनेक फेरे या आयर्न नेल भोवती लोखंडी खिळ्याभोवती आपल्याला गुंडाळायचे आहेत and then we have to connect the two endpoints of that conducting wire with the help of the any external device such as the electric cell or the dry cell. म्हणजे या पद्धतीने आयर्न नेल आपण घेतलेला आहे त्याच्या भोवती आपण कंडक्टिंग वायरचे अनेक फेरे गुंडाळलेले आहेत आणि आपल्याला आता काय करायचं या वायरच्या दोन टोकांच्या दरम्यान आपण आपल्याला एखादा एक्सटर्नल डिव्हाइस कनेक्ट करायचं आहे जसे की ड्राय सेल आहे. या पद्धतीने कोणताही इलेक्ट्रिक सेल आपल्याला तिथे काय करायचं आहे कनेक्ट करायचं आहे. आता ज्यावेळेस या पद्धतीने आपण हे जे ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही करण्यासाठी या पद्धतीने आपण ह्या एक्सपेरिमेंटचे जस्ट आपण ही प्रोसिजर कंप्लीट करणार आहे. आता त्यावेळेस आपल्याला काय दिसून येतं बघा when the electric current starts to flow in this conducting wire आता या कंडक्टिंग वायरच्या दोन एंड पॉइंट्स मध्ये आपण हा ट्रायसेल सारखा एक एक्सटर्नल डिव्हाइस जोडलेला आहे त्यामुळे काय होणार आहे साहजिकच आहे पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड इन बिटवीन द टू एंड पॉइंट्स ऑफ दॅट कंडक्टिंग वायर अँड बिकॉज ऑफ दिस रिझन इलेक्ट्रिक करंट स्टार्ट्स टू फ्लो थ्रू दिस सर्किट और इलेक्ट्रिक करंट स्टार्ट्स टू फ्लो थ्रू दिस कंडक्टिंग वायर and because of this reason this iron nail or this conducting wire now work as the magnet. आता ज्यावेळेस या पद्धतीनं हा जो इलेक्ट्रिक करंट त्याच्यामधून पास होणार आहे या वायर मधून आता आपण इथे काय करणार आहे या कृतीमध्ये वी हॅव टू ब्रॉट सम आयर्न नेल्स और सम आयर्न पिन्स to the or near to this iron nail and then we can see that the iron pins or iron nails are getting attracted towards this our original nail. म्हणजे इथं हा जो आयर्न नेल त्याच्याभोवती आपण कंडक्टिंग वायर जोडलेली हे जे सगळं आपण जोडणी केलेली आहे त्याच्या जवळ जर आपण काही लोखंडी पिना किंवा टाचण्या जर आणल्या तर काय दिसून येतं आपल्याला इट गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स दिस आयर्न नेल. तर या लोखंडी टाचण्या किंवा लोखंडी पिना ज्या आहेत त्या आपल्याला या आयर्न नेलकडे काय झालेलं दिसून येतात अट्रॅक्ट झालेला दिसून येतात. मग हे कशामुळे घडतं तर आपण आता पाहिलं तसंच when an electric current flows through this electric circuit this iron nail works as a temporary magnet or the temporary magnetic properties are introduced in this iron nail and such type of magnet is called as a electromagnet. म्हणजे हा आयर्न नेल एक तात्पुरतं मॅग्नेट म्हणून टेम्पररी मॅग्नेट म्हणून काय करतो वर्क करतो आणि त्यामुळे मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये येतात आणि त्यामुळे ते आयर्न नेल्स जे आहेत किंवा काही आपण लोखंडी पिन टाचणे असतील तर त्याच्याकडे काय झालेले दिसून येतात अट्रॅक्ट झालेले दिसून येतात. बघा या पद्धतीने इथे पण डायग्राम मध्ये तोच कन्सेप्ट दाखवलेला आहे. आयर्न नेल त्याच्या भोवती आपण ही वायर गुंडाळलेली आहे कंडक्टिंग वायर अँड देन वी हॅव टू जॉइन अ ड्राय सेल in between the two endpoints of that conducting wire and when an external force is applied in between the two endpoints of this conducting wire electric current start to flow in this circuit आणि या सर्किट मधून आता इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार आहे and when the iron nails are brought near this circuit or brought near this original iron nail then we can see that these pins are attracted towards the iron nail. जर आपण या सगळ्या सर्किट भोवती किंवा या सगळ्या डिव्हाइस भोवती जवळ जर आपण जर लोखंडी किंवा टाचण्या जर आणल्या तर आपण बघू शकतो की ह्या टाचण्या त्याच्याकडे काय होतात लोखंडी खिळ्याकडे अट्रॅक्ट होतात. मग हे का होतंय तर ज्यावेळेस हा सर्किट मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो दिस आयर्न नेल वर्क्स ॲज अ टेम्पररी मॅग्नेट
and it is called as an electromagnet. आणि या पद्धतीनं हा आयर्न नेल हा टेम्पररी मॅग्नेट म्हणून कार्य करतो आणि या पद्धतीनं तयार झालेला हा जो मॅग्नेट आहे याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोमॅग्नेट असं म्हणतात. म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यामुळे त्या सबस्टन्समध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज तयार झालेल्या आहेत. अँड सच अ टाइप ऑफ मॅग्नेट इज ऑफकोर्स द टेम्पररी मॅग्नेट. आणि ज्यावेळेस आपण हा सर्किटमधून फ्लो होणारा इलेक्ट्रिक करंट जो आहे तो जेव्हा आपण क्लोज करणार आहे किंवा तो जेव्हा आपण स्टॉप करणार आहे त्यावेळेस ह्या टाचण्या ज्या आहेत ते त्याच्यापासून रिपेल होणार आहे, त्याच्यापासून दूर जाणार आहे. कारण जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार नाही त्यावेळेस हा मॅग्नेट म्हणून कार्य करणार नाही आणि त्यामुळे त्या पिना ज्या आहेत किंवा ज्या टाचण्या घेतलेल्या आहेत ते त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेल्या दिसून येत नाही. तर या पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं आणि हा सगळा जो शोध आहे हा कोणी लावलेला आहे तर ओर्स्टेड या शास्त्रज्ञानं लावलेला आहे. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट हे टेम्पररी मॅग्नेट आहे. त्याच्यामध्ये या पद्धतीनं एखाद्या सबस्टन्समध्ये टेम्पररी मॅग्नेटिझम आपण आणू शकतो हा जो कन्सेप्ट आहे हा पहिल्यांदा ओर्स्टेड या शास्त्रज्ञानं मांडलेला आहे आणि त्याच्यावर आधारित हा इलेक्ट्रोमॅग्नेटचा कन्सेप्ट मांडलेला आहे. आता हे जे इलेक्ट्रोमॅग्नेट्स आहेत त्याचा आपण वेगवेगळ्या डिव्हाइसेसमध्ये यूज करू शकतो. तर त्याच्यापैकीच एक डिव्हाइस आहे ते इलेक्ट्रिक डोअर बेल. आपण त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिक डोअर बेलचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघणार आहे. सो in this video we have all learned about the concept that is the magnetic effect of an electric current and related term that is the electromagnet. And in our next video we shall see the construction and working of the electric door bell. So thank you for watching the video.